मम्मीचा आज बर्थडे आहे आणि आम्ही चाललो आहे जय मल्हारला. सो आता वाजले आहेत 5:30. सो आम्ही आता निघालो आहोत. आम्ही आलो आता पती बालाजीला. जो तिरुपती बालाजी असतो तसा हा पती बालाजी आहे. तुम्ही तिकडे बघू शकता. हे एवढं मोठं आणि मस्त आहे. मी तुम्हाला आतमधला पण दाखवू शकली असती बट इथे अलाउड नाही आहे फोन. आय एम रिअली सॉरी बट तुम्ही तुम्हाला बाहेरना दाखवते. सो लेट्स सी. हे पती बालाजी. इथे खूप काय काय आहे. इथे पण एक मंदिर आहे. त्यांचे मी तुम्हाला दर्शन नाही करू शकत. तेथे काळा लावलेला आहे. इथे जी गायत्री आहे ती एवढी मस्त आहे आणि ह्याला 5 थर आहेत. तिकडनं आपल्याला दिसतं आतमधलं. नेक्स्ट आपल्या स्पॉटवरती जिकडे आपण फिरायला जाणार आहोत आलो आहोत जेजुरीवरती. मला पायऱ्या चढते आणि तेव्हा पूर्ण हळद झालेली. आता इथे थोडं ठीक आहे. आज आम्हाला तेवढ्या शिडे चढायचे आहे. इथे खूप सारे दुकानं पण माझी साईड बघायला भेटते. हे बोरं घेतलेली आहे आणि खात खात हे चढण चढत आहे. इथे इथे चालत आहे आणि मी इथे व्हिडिओ काढतो आहे. चल आता मी चालत चालू आहात. तुम्हाला गाडी शॉर्टकटला काय लावायला शॉर्टकटला गाडी कोणासाठी लावायला. ते एक तलाव आहे. एवढा छान निसर्ग आहे. सो आय थिंक सो हेच आहे. सो हीच आहे जेजुरी. हे पहा तुम्ही तिकडचा निसर्ग बघा. खूपच छान आहे निसर्ग आणि सगळीकडे इथे हळद हळद आहे आणि तिकडे आहे आपली जेजुरी. खूप मस्त. अजून तिकडे चढायचं आहे. अजून चढायचं आहे. सो चला चढूया. 2 बायको होत्या. एकाचं नाव महाळसा देवी आणि एकाचं नाव भानुबाई. या होत्या म्हाळसा देवी. आता आपण जाऊया भानुबाई देवीकडे.
आता आपण जात आहोत. आता आपल्याला परत जायचं आहे आणि आता आपण जात आहोत बानुबाई जे होत्या त्यांच्या दुसरी बायको, जे आपण आता पाहिले ते होते त्यांची पहिली बायको. आता आपण पाहिले ते होते म्हाळसादेवी, जे त्यांची पहिली बायको होती. आणि आता आपण चाललो आहोत त्यांच्या दुसऱ्या बायकोंकडे. त्याचं नाव आहे बानुबाई. आता आपण त्यांच्या मंदिरात चाललो आहोत. तर गाईज आपण बानुबाईंचे दर्शन नाही करू शकलो कारण की ते खूप पायथ्याला आहेत. आणि त्यांचं मंदिर पायथ्याला काय आहे ते पण सांगते. कारण की खंडोबारायांनी पहिला म्हाळसादेवीशी लग्न केलं, नंतर मग त्यांनी बानुबाईंची लग्न केलेलं. पण म्हाळसादेवींनी त्यांना वर याची अनुमती नव्हती दिली, त्यासाठी त्यांचं मंदिर खाली बांधलं गेलं आहे. आता ह्याची मला पूर्णपैकी माहिती नाही आहे, पण जेवढी माहिती तेवढी तुम्ही सांगितली आहे. ते मी चुकलेली असेल तर मला नक्कीच सांगा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा.